वुमन कार्डचा वापर करणाऱ्यांना राकेश बापटच्या बहिणीनं सुनावले खडे बोल. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सध्या घरात होणाऱ्या सततच्या वादांमुळे चर्चेत आहे. नुकतेच घरात अभिनेता राकेश बापट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुश्री माने यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळालं. अनुश्रीने राकेशवर झोपेत असताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा गंभीर आरोप केला होता, ज्यामध्ये रिचिता जामदारने तिला साथ दिली. आता या संपूर्ण प्रकरणावर राकेश बापटची बहीण शीतल बापट हिने मौन सोडत अनुश्री आणि रुचिताचा चांगला समाचार घेतला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? या आठवड्याच्या सुरुवातीलाच राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात वाद झाला. अनुश्रीने राकेशवर आरोप केला की झोपेत असताना त्याने तिला चुकीचा स्पर्श केला आणि या वादात रुचिता जामदारने अनुश्रीची बाजू घेत राकेशवर ताशेरे ओढले. मात्र घरातील इतर सदस्यांनी आणि प्रेक्षकांनी राकेशची बाजू उचलून धरली आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनीच राकेशला पाठिंबा देत अनुश्री आणि रुचितावर टीकेची झोड उठवली आहे. शीतल बापट यांची संतप्त पोस्ट राकेशवर झालेल्या या आरोपांमुळे त्याची बहीण शीतल बापट प्रचंड संतापली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या प्रकारावर आपले मत मांडले आहे. शीतल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की एखाद्या महिलेनं वुमन कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा अनेक महिला आहेत ज्या याचा गैरवापर करतात. दुर्दैवाने यामुळे ज्या स्त्रियांना खरंच मदतीची गरज असते त्यांना ती मिळत नाही आणि समाजात महिलांबद्दल चुकीची धारणा निर्माण होते. पुढे त्या म्हणाल्या की एक सशक्त आणि स्वावलंबी महिला कधीच असं वागत नाही. माझ्या भावावर माझा राकेशवर पूर्ण विश्वास आहे. तो असं कधीच वागणार नाही याची मला खात्री आहे. गेल्या 2 दिवसात त्याला मिळत असलेल्या जनतेचा पाठिंबा पाहून मला आनंद झालेला आहे. राकेश बापटची बहीण शीतल या पॅरेंटिंग कोच आणि करिअर समुपदेशक आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर राकेशच्या समर्थाची लाट चाललेली आहे आणि अनेक नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी अनुश्री आणि रुचिताला शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली असून राकेशला जेंटलमॅन म्हणत पाठिंबा दर्शवला आहे. बिग बॉसच्या घरात हा वुमन कार्डचा मुद्दा आता चांगलाच गाजताना दिसतो आहे. कोण आहे राकेश बापट? बिग बॉस OTTचा फुल फॉर्म बिग बॉस ओव्हर द टॉप असा होता आणि या शोमध्ये झिशान खान, राकेश बापट, मिलिंद गाबा, निशांत भट, करणना, शमिता शेट्टी, दिव्या अग्रवाल, रिधिमा पंडित, अक्षरा सिंग अशा कलाकारांनी सहभाग घेतला. या शोचे विजेतेपद दिव्या अग्रवालने भूषवले. निशांत भट, शमिता शेट्टी, राकेश बापट यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या कार्यक्रमादरम्यान शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यामधली जवळीक वाढली. राकेश आणि शमिता हे कपल प्रेक्षकांना आवडायला लागले. बिग बॉसचा कार्यक्रम संपल्यानंतर ते दोघेही आपापल्या घरी गेले. कार्यक्रम संपला असला तरी त्यांच्यामध्ये असलेली प्रेमाची केमिस्ट्री संपलेली नव्हती. राकेश आणि शमिता डेट करत आहेत अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली. शमिता ही अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण आहे. शमिता बिग बॉस 15मध्ये सहभागी झाली आहे. वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे राकेश बिग बॉस 15मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्यांचे चाहते खूप खुश झाले होते. स्वास्थ्य बिघडल्यामुळे राकेशने माघार घेत बिग बॉसचे घर सोडले. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यामध्ये राकेशचा जन्म झाला आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवली. मग राकेशने मास्टर्स करण्याचा निर्णय घेतला. त्याने मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन केलं आहे. शाळेमध्ये असताना त्याला चित्रकलेची आवड होती. ही आवड जोपासण्याचा राकेशने प्रयत्न केला. शाळेत असताना तो चित्रकलेच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. त्याला चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये कनिष्ठ स्तरावरील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. चित्रकलेसोबतच शिल्पकला या विषयामध्ये त्याला रस होता. शिल्पकलेविषयी जास्तीचे ज्ञान मिळवण्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियाच्या एका शिल्पकला शिकवणाऱ्या शाळेमध्ये प्रवेश मिळवला. गणेशोत्सवाच्या वेळी तो घरातल्या गणपतीची मूर्ती स्वतः तयार करतो. चित्रकला, शिल्प या कलांमध्ये पारंगत होत असताना राकेशला अभिनयाची गोडी लागली. प्रोफेशनली अभिनय करायचा विचार तेव्हा त्याच्या मनात आलाच नव्हता, पण गंमत आणि कुतूहल म्हणून तो ऑडिशन्स द्यायला लागला. दरम्यानच्या काळात जाहिरात क्षेत्रात वेगाने प्रगती होत असल्याचा फायदा राकेशला झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राकेशने मिस्टर पुणेसारख्या छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. चांगला फेसकट, उत्तम हेअरस्टाईल, भक्कम शरीरयष्टी अशा काही गुणांमुळे त्याला जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तो बूमर, कोलगेट यासारख्या काही जाहिरातींमध्ये झळकला. तेव्हा अभिनव सिन्हा तुंबिन हा चित्रपट तयार करत होते. पटकथा, संवाद वगैरे पूर्ण झाल्याने ते चित्रपटासाठी नवे चेहरे शोधत होते. सिन्हा यांच्या बायकोने राकेशची एक जाहिरात पाहिली आणि त्याची शिफारस अभिनव यांच्याकडे केली. त्यांनी राकेशला ऑडिशनसाठी बोलवले.
तेव्हा अभिनव सिन्हा तुंबीन हा सिनेमा तयार करत होते. पटकथा, संवाद वगैरे पूर्ण झाल्याने ते चित्रपटासाठी नवे चेहरे शोधत होते. सिन्हा यांच्या बायकोने राकेशची एक जाहिरात पाहिली आणि त्याची शिफारस अभिनव यांच्याकडे केली. त्यांनी राकेशला ऑडिशनसाठी बोलवले. राकेशचा अभिनय अभिनव सिन्हा यांना आवडला. तुंबीन सिनेमामध्ये राकेशला अमर शहा हे पात्र साकारायची संधी मिळाली आणि या चित्रपटाचा समावेश 2001मधल्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत केला जातो. तुंबीनने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या यशानंतर राकेशला समोरून चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या. 2002मध्ये प्रदर्शित झालेला दिल विल प्यार व्यार या सिनेमामध्ये त्याने गौरव हे पात्र साकारले. मग तो तुमसे मिलके रॉंग नंबर या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटामध्ये झळकला. त्याने कौन है जो सपनों में आया, नाम गुम जाएगा, कोई मेरे दिल में है असे चित्रपट केले आणि या सुमारास राकेशने स्वतःचे नाव बदलले. राकेश हे नाव खूप कॉमन आहे असं त्याला वाटलं, त्यामुळे त्याने राकेशच्या स्पेलिंगमध्ये बदल करत के या अद्याक्षराच्या जागी क्यू हे अद्याक्षर वापरायला सुरुवात केली. बापट हे आडनाव न लागता तो वशिष्ठ हे आडनाव वापरायला लागला. वशिष्ठ हे राकेश बापटचे गोत्र आहे. जाहिराती, चित्रपट आणि मालिका असा वेगळा प्रवास राकेशने केला. तुंबीन या चित्रपटानंतरचे त्याचे काही चित्रपट फ्लॉप झाले, त्यामुळे काही काळ राकेशकडे काम नव्हते. अशातच त्याला एका मालिकेमध्ये काम करण्यासाठी विचारण्यात आले. राकेश बापटच्या पहिल्या मालिकेचे नाव 7 फेरे सलोनी का सफर असे होते. ही मालिका 2005 साली सुरू झाली. मे 2009मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका सुरू असतानाच राकेशने जय संतोषी माँ, जादू सा चल गया या चित्रपटांमध्ये काम केले. 2005 ते 2012 या कालावधीत राकेशने 7 फेरे, एक पॅकेट उम्मीद, 7, द अश्वमेध प्रोफेसी, मर्यादा, लेकिन कब तक अशा मालिकांमध्ये काम केले. या सर्व मालिका गाजल्या. 7 ही एक सायफाय मालिका होती. मर्यादा या मालिकेच्या माध्यमातून समलैंगिकता या विषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. या मालिकेमध्ये रिद्धी डोगरा आणि राकेश बापट यांनी एकत्र काम केलं. तब्बल 6 वर्षांच्या ब्रेकनंतर राकेश पुन्हा चित्रपटांकडे वळला. 2012 साली प्रदर्शित झालेल्या मधुर भांडारकर दिग्दर्शित आणि करीना कपूर अभिनीत हिरोईन या चित्रपटामध्ये त्याने समीर खान ही व्यक्तिरेखा साकारली आणि याच वर्षी राकेशने पहिल्यांदा मराठी चित्रपटामध्ये काम केलं. आयना का बायना हा त्याचा पहिला मराठी सिनेमा आहे आणि या सिनेमानंतर त्याने सिटीझन, वृंदावन, सर्वमंगल सावधान, सविता दामोदर परांजपे, व्हॉट्सॲप लव्ह, मुंबई आपली आहे अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. या काळात तो काही हिंदी सिनेमांमध्येही झळकला. कबूल है, बहू हमारी रजनीकांत, तू आशिकी अशा मालिकांमध्ये त्याने काम केले. मर्यादा या हिंदी मालिकेदरम्यान राकेश आणि रिद्धी यांची ओळख झाली. ते ऑनस्क्रीन नवरा बायको होते. शूटिंग सुरू असताना त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. ते डेट करायला लागले. त्यानंतर दोघांनी मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतला. 29 मे 2011 रोजी त्यांनी लग्न केले. काही कारणांमुळे 2019मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आणि या प्रकरणानंतर राकेशने बिग बॉस OTTमध्ये भाग घेतला. तेथे तो शमिता शेट्टीला भेटला. या कार्यक्रमामध्ये तो आणि शमिता एकमेकांच्या प्रेमात पडले.